ट्रॉफी द्यायची आहे धीरज चौधरीला. विनोददादा ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जात आहे. अतिशय चांगला खेळ आपण धीरज चौधरीचा बघितला. त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय पप्पू शेठ खंडागळे साहेबांना की आपला शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. सन्माननीय पप्पू शेठ खंडागळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर विद्यमान सरपंच रांजनोली गावचे सन्माननीय सचिनदादा ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की आपला शुभ हस्ते केक द्यायचा. केक नेटच्या माध्यमातून अर्थातच धीरज दिगासकर आणि आशिष मिटकर यांच्या माध्यमातून हा केक आहे दादांच्या शुभ हस्ते दिला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. अर्थातच सर्वांचे लाडके प्रफुल्ल खंडागळे साहेब अर्थातच पप्पू शेठ खंडागळे साहेबांचा आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो रोशनदादा पाटील दादांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रफुल्लजी खंडागळे साहेबांचा सन्मान करायचा. आज साहेबांची मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये रोशनदादा पाटील दादांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचे लाडके पप्पू शेठ अर्थातच प्रफुल्लजी खंडागळे साहेब यांचा हा सन्मान दरम्यान केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान स्वागत. आणि जर आपण पाहिलं तर 40+ फॉर्मॅटमध्ये सध्या सगळे ते भरपूर चांगल्या टचमध्ये आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम त्याने अशा दिवसामध्ये प्रस्थापित केला. सो या दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर श्रीमान विठोबा पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. मी विनंती करतोय वैभव पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते श्रीमान विठोबा पाटील साहेबांचा सन्मान करायचा. वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर सन्मानी गुरुनाथजी भोरी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. श्रीमान गुरुनाथ भोरी साहेबांच्या गुरुनाथ भोरी साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो प्रतीक दादांना की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. त्यानंतर तकदीर मडवी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा पण सन्मान करूया. मी वैभव दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेमध्ये बायसिकल दादांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत झाली. दादांचा आपण सन्मान करूया. मी वैभव पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. अराउंड लेग त्रिफळाची झालेला आहे. आपण पाहतोय षटकार लगावला त्यानंतर थोडासा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न आणि अराउंड लेग त्रिफळाची. दोन फलंदाज बाद झाले आहेत. एक षटकार बघायला मिळाला मात्र 2 फलंदाज बाद झाले आहेत. खूप चांगली गोलंदाजी आहे षटकामध्ये निलेश हाताळतोय. भगवान सेठ ग्रुप विरुद्ध श्रीजीवी वॉरियर्स या 2 संघामधील मॅचमध्ये आज पहिल्या मॅचमध्ये बघितलं अतिशय अटीतटीची मॅच बघायला मिळाली. आणि मॅचमध्ये हरिदास सेठ प्रतिष्ठान संघाने अगदी शेवटच्या चेंडूवर प्रणय चौधरी यांनी गोल्डन सिक्सर
लगावला आणि संघाला विजय मिळवून दिला. दुसरी मॅच सुद्धा आपण बघितली, त्यामध्ये लहू टावरे फाउंडेशन संघाने विजयश्री खेचून आली. बंटी सेट प्रतिष्ठान संघाला पराभूत केलं. आणि तिसरी मॅच, आज तिसरा दिवस वर्ल्ड प्रीमियर लीग 2023चा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील आपण तिसरी मॅच पाहतोय. भगवान स्टेट ग्रुप विरुद्ध श्रीजीवी वॉरियर्स. टॉस जिंकून एक चांगला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. शेख आणि आमच्यामधनं रजा घेत आहेत भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष विनोदजी ठाकरे साहेब, तसेच विद्यमान सरपंच रांजनोली गावचे सचिनदादा ठाकरे साहेब आमच्यामधनं रजा घेतात. आज सर्वांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली आणि सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही उपस्थिती दाखवली. त्यानंतर ऑनगोईंग मॅचकडे जाऊया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. फक्त टर्न केलं होतं, त्याच्यावर एक धाव पूर्ण केली. धावसंख्या झालेली 7. दिलेश, व्हॉट अ शॉट. स्लॉक केलेला आहे आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक दर्जेदार षटकार. हा षटकार मिहिर याच्या बॅट मधून येतोय. दुसरा षटकार. धावसंख्या झाली 13. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज जरी बाद झालेले असले तरी मात्र एक चांगली धावसंख्या भासते, कारण 13 धावा आलेल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. 13 धावा आलेल्या. तर आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती देत आहेत की याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर 60चा आकडा पार होऊ शकतो. प्रोजेक्टेड स्कोर विल बी 65. उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत, प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक आहेत, त्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये विद्यमान सरपंच सन्माननीय रामशेठ भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली 14. 2 बाद 14. भगवान स्टेट ग्रुप विरुद्ध श्रीजीवी वॉरियर्स या 2 संघामधील मॅच पाहतोय. हा चेंडू मात्र शॉर्ट चेंडू होता, मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाताना दिसतोय. लागोपाठचा हा दुसरा चेंडू वाईट बॉल. 15 धाव होत आहेत. 15. स्वेर मारा. अचल पाटील गोलंदाजी करतोय. अजूनही सूर सापडलेला नाहीये, पण पाहतोय भगवान सेट टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना 2 फलंदाज बाद झाले. लवकर बाद झाले. बालकृष्ण शून्यावर बाद झाल्यानंतर तर मनोज बाद झाला. हा फटका खेळलेला आहे. पंचांचा काय सर्व पाऊस. सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तेव्हा जाणवलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. हा चेंडू मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, खरं तर चेंडूमध्ये बदल केला गेला होता. थोडासा मागे आला होता खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू निघून गेला. तो यष्टी रक्षकाच्या हातात कमबॅक करताना पाहतोय षटकार लागल्यानंतर. याला पुन्हा एकदा मिड ऑफच्या वरून फटका खेळलेला आहे. चेंडू लॉंग ऑफला झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार.
मात्र चांगला फटका, चांगला प्रयत्नही केला होता खरं झेल घेण्याचा. पाहू शकता आपण पुन्हा एकदा गोलंदाजी. यावेळेला मात्र पुन्हा चेंडू स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. खराब गोलंदाजी बघायला मिळते. आता पण तब्बल 3 चेंडू वाईड हाताळलेले आहेत आणि त्यापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार सुद्धा लगावलेले आहेत. महागडं षटक 28 धावा झाल्या, 28. आज पहिल्या मॅचमध्ये बघितलं आपण 64 धावांचं लक्ष्य होतं, दुसऱ्या मॅचमध्ये 63 धावांचं लक्ष्य होतं आणि ही मॅच सुद्धा मोठ्या धावसंख्येने वाटचाल करताना दिसत आहे. ही मॅच सुद्धा हाय स्कोरिंग बघायला मिळेल कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झाली 28, 28. हा चेंडू मात्र फटका खेळायचा होता. खरं तर कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय थर्ड मॅनला. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 29, 29. दुसरं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग. भले 2 फलंदाज बाद झाले. बालकृष्ण शून्यावर बाद झाला, मनोज त्यानंतर षटकार लगावून बाद झाला. शॉर्ट टर्म पुलचा फटका, मिड विकेटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक जवळपास डीप मधून येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या झाली 31, 31. खूप चांगली धावसंख्या म्हणता येईल कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. नाणेफेक हरल्यानंतर भगवान सेठ ग्रुपने बॅटिंगला प्रारंभ केला. याला फुलटा चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. बीमर. त्यामुळे 5 धावा मिळतील या चेंडूवर. आता मात्र अडचण वाढणारे. खराब गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळाली कारण तब्बल 3 चेंडू वाईट टाकले. त्यानंतर हा नो चेंडू आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. आय थिंक फिल्डिंग साईडनं तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. बीमर. थर्ड अंपायर रेफरल तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. फिल्डिंग साईड. कारण ऑनफिल्ड अंपायरने बीमर दिलेलं आहे. यस, बीमर आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी येतोय. त्यामुळे या चेंडूवर 5 धावा मिळतील आणि ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. 36 धावा झाल्या, 36. महागडं षटक बघायला मिळते कारण यावेळी मात्र कमबॅक फ्रीचा चेंडू होता. फायदा उचलता आलेला नाही. चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जी भगवान साईड ग्रुप नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या झालेली 36. चेक आणि याच दरम्यान शुभागमन विद्यमान उपसरपंच वळगावचे सन्मान्य सचिनदादा पाटील साहेबांचं शुभागमन. आपलं हार्दिक स्वागत आहे वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. त्यांच्या समवेत तसेच दयाराम पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा आपण विचार जर केला, पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आले होते. हे महागडं षटक. या षटकामध्ये 23 धावा आल्या. स्वैर मारा सुद्धा बघायला मिळाला. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल अनिकेत. अकरा मिनिटाची वेळ घेतलेली 2 षटकांसाठी लक्षात घ्यायचंय. अनिकेत यावेळी फक्त हलक्या हाताने खेळलेला स्वतः गोलंदाज अनिकेत जाऊन चेंडू अडवते तोपर्यंत फलंदाजाला संधी मिळाली फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची आणि एका धावेची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 37. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे कारण पहिल्या 2 षटकासाठी तब्बल 11 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. अनिकेत मार्गस्थ होईल. राईट आर्म यावेळेला होता फोर्स केलेला आहे आणि चेंडू जाईल वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे.
एक दर्जेदार षटकार. जहीन दादा तरे दादांचं देखील आगमन आपलं देखील हार्दिक स्वागत आहे वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये. तसेच हरीश दादा ठाकरे दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. अनिकेत पुन्हा एकदा फटका खेळलेला चेंडू सरळ जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकेल आणि फलंदाज धावबाद. बघा यानंतर जो होणारा सामना आहे अण्णाशेठ प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट नरेश शेठ ऑलराऊंडर्स. दोन्ही टीम्स रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल. दोघांमध्ये तालमेळ बघायला मिळालेला नाहीये. समन्वय नव्हता. यस नो वेट या तीन गोष्टी बघायला मिळाल्या नाहीत. त्यामुळेच बॅटर हा धावबाद झालेला आहे. तिसरा फलंदाज बाजतोय अक्षय बाद झालेला. आज मिहीरचा मात्र अंदाज वेगळा दिसतोय. आक्रमक फलंदाजी करतोय. मिहीर याने आतापर्यंत 2 षटकार लगावलेत, 1 चौकार लगावलेले. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाताना दिसतोय. पंचांचा काय निर्णय ते पाहूया. बाद दिलेलं नाहीये. फक्त एकच धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली 44 44. अनिकेत खेळण्याचा प्रयत्न स्वॅर चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्नच केला नाही कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे. सोडून दिला जातोय आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 45 45. भगवान सेठ ग्रुप विरुद्ध श्रीजीवी वॉरियर्स या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. यावेळी मात्र खोलवर टप्पा चेंडू यष्टीजित करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा काय इशारा ते पाहू. यष्टीचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अक्षय बाद झालेला आहे. आता मात्र अक्षय बाद झाल्यानंतर आता बॅटिंग करण्यासाठी किमॅन आतिश. अक्षय हिट विकेट जोमाने बाद झालेला आहे. आता मात्र आतिश भामरे किमॅन. त्याच्याकडे खरं तर क्लास क्रिकेट आहे आणि मोठे पटके खेळण्याची क्षमता सुद्धा आहे. यावेळेला एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केले आहे. खूप चांगली गोलंदाजी कमबॅक करताना पाहिजे. सुरुवातीला थोडा स्वैर मारा बघायला मिळाला पण त्यानंतर मात्र अनिकेत कमबॅक करताना अनिकेतला पाहतोय या षटकामध्ये. याला फटका केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि आतिश भामरे याची खेळी 0 संपुष्टात. 8 डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं आणि एक लॉंग ऑफला एक चांगला खेळ समाप्त केला जातोय आणि आतिश भामरे याची खेळी 0 संपुष्टात आलेली आहे आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट सरते शेवटी मात्र प्राप्त करून दिलेली आहे.
येस मॅच थांबेल. कालच्या दिवसातला प्लेअर ऑफ द डे हे पारितोषिक दिलं जाईल. बंटी स्पोर्टचा आकाश पाटील 54 धावांची खेळ केली होती आणि एक विकेट सुद्धा घेतला होता. आकाश पाटील आपण आमच्या स्टेजवर यायचंय, मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आकाश पाटील मॅच फक्त थांबेल 2 मिनिटासाठी कारण प्लेअर ऑफ द डे स्वर्गीय कमलाकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ कूलर आम्हाला स्पॉन्सर झालेला आहे. सुहास पाटील आणि कुणाल पाटील. मी पप्पूजी खंडागळे यांना विनंती करणार आहे हे कूलर आपल्या शुभ हस्ते आकाश पाटीलला प्रदान करायचं आहे. प्लेअर ऑफ द डे कालच्या दिवसातला प्लेअर ऑफ द डे आकाश पाटील होता. 54 धावांची खेळी केली होती आणि एक विकेट सुद्धा घेतली होती. अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यानंतर प्रभुदास नाईक साहेबांना विनंती करणार आहे की आकर्षक ट्रॉफी जी आहे ती स्वर्गीय रामचंद्र मुकुंद भामरे यांच्या स्मरणार्थ श्री अरुण रामचंद्र भामरे यांनी स्पॉन्सर केली ती आकर्षक ट्रॉफी प्रभुदास नाईक साहेब आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे. आकाशास यस मॅच सुरू करायचे पंचांनी. आकाश खूप खूप अभिनंदन. याला मात्र पोलचा फाटका. चेंडू हवेत आहे आणि चेंडू सरळ निघून जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. उंचच उंच आणि लांबच लांब गेलं. पत्तरातोड शॉट बघायला मिळाला. शॉर्ट बॉल होताना आखूट टॅपाच्या चेंडूला चांगली शिक्षा दिली होती आणि षटकाराने धावसंख्या वेगाने वाढली आणि 50चा आकडा पार झालेला आहे. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू उंच आहे मात्र झेल होईल का? झेल सुटतोय. जीवनदान मिळते. मिहिर याला जीवनदान मिळते कारण मिहिर याने आतापर्यंत विस्फोटक फलंदाजी केलेली आहे. 27 धावनो खेळतोय मिहिर. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र अतिशय वेगवान चेंडू होता. चेंडूचा भन्नाट वेगात चेंडू हाताळला होता. चेंडू सरळ वेध घेतो. यष्टी रक्षकाचा कुठल्या प्रकारे धाव नाही. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या ती 53. याचप्रमाणे धावसंख्या असं वाटते की नक्कीच 65+ कडे पाहत असणारे भगवान सेठ ग्रुप. यामध्ये पायामध्ये टाकलेला चेंडू होता. धावबादची शक्यता आहे. डायरेक्ट हिट केलं जाते. पंचांकडे अपीलही केलं जात आहे. पंचांचा काय इशारा आहे पाहूया आपण. यस बॅटर बाद झालेला आहे. पप्पूजी खंडागळे आमच्यातून रजा घेताना आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपण आलात. पंचांनी बाद दिलेले धावसंख्या मात्र झालेली ती 53. तब्बल 5 फलंदाज बाद झाले आहेत. 5 बाद 53. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे जिग्नेश आणि नॉन स्ट्रायकरला हिमांशू. त्याला फटका कव्हरच्या दिशेने खेळला. चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 54. 54. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या. आज हाय स्कोरिंग मॅचेस बघायला मिळत आहेत कारण पहिल्या मॅचमध्ये 64 धावांचं लक्ष, दुसऱ्या मॅचमध्ये 63 धावांचं लक्ष आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा 60चा आकडा नक्कीच पार होईल.
याला फ्लिक करण्याचा प्रयत्न टायमिंग बरोबर झालेला नाहीये. सोपा झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय आणि एक धावी पूर्ण होते. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता खरं तर त्या ठिकाणी. आता ज्या दिशेने खेळायचं होतं मिस टाइम फटका म्हणता येईल. चेंडू बराच वेळ हवेत आणि एक सोपा झेल सुटतोय. पाहू शकता आपण जीवनदान मिळतंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 55. चेक. आणि आमच्यामधनं रजा घेत आहेत ठाणे जिल्हा युवा सेना अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेबांच्या आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली आणि त्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती. त्यांच्या देखील आम्ही ऋणी आहोत की आज अगदी वेळात वेळ काढून साहेबांनी या स्पर्धेला भेट दिली. यस प्रभुदासजी नाईक साहेब आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. विकीजी पाटील आपलं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. याला वाट शॉट अप्रतिम फटका टॉवरिंग 6. हिमांशूच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार आपण बघितला. टायमिंग किती जबरदस्त होतं. आज हाय स्कोरिंग मॅचेस बघायला मिळतात. 60चा आकडा सुद्धा पार झालेला आहे. 61 धावा झाल्या. ती पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा फटका खेळलेला आहे. उंच आणि लांबच लांब. हे पाहू शकता अगदी काय ताकद फेकली आणि काय टायमिंग होते. चेंडूवर नजर कशा प्रकारे होते. पुन्हा फटका खेळलाय. चेंडू मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि मिड ऑफला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. एक अष्टपैलू खेळाडू गणेशदादा ठाकरे दादांचा आपण सन्मान करूया. मी सचिन दादांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान करायचा. प्रमोद दादांच्या शुभहस्ते आपण हा सन्मान करूया. गणेशदादा ठाकरे दादांचा हा सन्मान केला असेल आणि आजच त्यांनी 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम देखील प्रस्थापित केला आणि त्यांचा हा सन्मान दरम्यान केला जातो. प्रमोद भोईर दादांच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर जयहिंदजी तरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. मी सचिन दादांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते जयहिंदजी तरे साहेबांचा सन्मान करायचा. पासष्ट धावा झाल्यात. 65. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यानंतर सन्माननीय हरीशदादा ठाकरे दादा उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. एक यशस्वी उद्योजक त्याचप्रमाणे एक चांगले खेळाडू आहेत आणि दादांचा आपण सन्मान करूया. मी सचिन दादांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते हरीशदादा ठाकरे दादांचा सन्मान करायचा. पासष्ट धावा झाल्या. 65. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहतोय. आज पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं हरिदास सेठ प्रतिष्ठान संघाने DSP वॉरियरला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये लहू टावरे फाउंडेशनने बंटी सेठ प्रतिष्ठानला पराभूत केला आणि तिसरी मॅच भगवान सेठ ग्रुप विरुद्ध श्रीजीवी वॉरियर्स या दोन संघांमधील पाहतोय. पहिली इनिंग सुरू आहे. पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत 65 धावा झाल्या आहेत. 65. याला पुन्हा एकदा फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? मात्र त्या ठिकाणी समन्वय बघायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ बघायला मिळालेला नाही आणि दरम्यान दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या झाली 67. 67.
याला वाटत शॉट स्लॉक केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जो बॅटर येतो तो प्रत्येक बॅटर सीमारेचा रस्ता दाखवतोय, कारण आतापर्यंत बघते 5 फलंदाजांनी षटकार लगावलेले आहेत. पायामध्ये टाकलेला चेंडू फटका सरळ जाते स्ट्रेट टू मिड ऑन. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. पंचांकडे अपील केलं जाते आणि पंच निर्णय सोबत आहे तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली, कारण दुसरी धाव जी पूर्ण केलेली आहे, धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिसऱ्या पंचांची मदत. तसेच नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमचे संघमालक अर्थातच प्रशांत नरेश भोईर दादांचं देखील आगमन. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. टॉस आता आपण करूया आणि टॉस करण्यासाठी मी व्यासपीठावरनं गणेश दादा ठाकरे, त्यांच्यासमवेत जहीनजी तरेसाहेब तसेच हरीश दादा ठाकरे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. सुवर्गीय अनंत हरकू भोईर टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करूया, जो आम्हाला विकास अनंत भोईर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. फलंदाज बाद आहे. 74 धावा झालेल्या, त्यांनी 75 धावांचा विशाल लक्ष्य. जाऊया आपण टॉस साठी. नेक्स्ट टॉस. टॉस आपण करूया. अण्णा शेट प्रतिष्ठान तसेच नरेश शेट ऑलराऊंडर्स ही लढत आपण पाहणार आहोत आणि मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करूया. टॉस कॉल कोणाचा असेल ते सांगायचं. कॉल असेल नरेश शेट ऑलराऊंडर टीमचा. VPL अशी मागणी आहे. VPL अशी मागणी आणि दरम्यान VPL झाला म्हणजे टॉस नरेश शेट ऑलराऊंडर्स टीमने जिंकला. साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस विनिंग कॅप्टनला कैलासवासी सोपान नदू पाटील यांच्या स्मरणार्थ मयूरदादा पाटील दादांच्या वतीनं रिस्क वॉच आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थोडी चर्चा आपण नक्कीच करूया. टॉस जिंकला मित्रा, निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करणार आहेत आणि या मॅचमध्ये काहीशे चेंजेस असतील टीममध्ये की 30 टीम खेळणार आहे? 30 टीम खेळू. आणि कसा राहिला अनुभव या पर्वाचा? कारण गतवर्षी देखील अगदी दमदार अंदाजाने VPL आपण पाहिला होता आणि या वर्षी देखील आयोजनामध्ये कोणतीच कमी नाही आहे. क्वालिटी आयोजन कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळताना? खूप मजा आली खेळायला. बेस्ट ऑफ लक नरेश शेट ऑलराऊंडर. आणि मित्र टॉस गमावला, बट जर टॉसचा निकाल तुझ्या बाजूने असता तर निर्णय काय असता? बॅटिंग. म्हणजे मनासारखं झालं आता बॅटिंगच करावी लागेल. सो माइंडमध्ये प्लॅन ऑलरेडी सेट असेल की 5 ओव्हर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. आणि या मॅचमध्ये खास करून फलंदाजीमध्ये कोणाकडून अपेक्षा? 70+ जाण्याचा प्रयत्न राहील. बॅटिंगसाठी कस्तूप, मी, पद्मन दादा, राकेश दादा यांच्यावर अवलंबून. आणि तुझा देखील कसा अनुभव राहिला VPL सीझन 2 चा? खूप चांगला असा अनुभव राहिला आहे. मागच्या वेळेस पण खूप चांगला केलं होतं, पण सेमीसेट हारलो होतो. बेस्ट ऑफ लक टीम अण्णा शेट प्रतिष्ठान. टॉस झालं कम्प्लीट. टॉस दरम्यान जिंकला नरेश शेट ऑलराऊंडर्स टीम. त्याने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. येस थँक्स. आणि या ठिकाणी पाहतो एक हाय स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहोत. 75 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक. 3-in-1 कॉमेंटेटर, एक सदाबहार कॉमेंटेटर अजय घरात. थैंक यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवली सर. एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है VPL सीजन 2 में. वर्ल्ड प्रीमियर लीग दूसरा संस्करण. आज तीसरी रात है टूर्नामेंट की और इस समय तीसरा मैच आपके सामने भगवान सेठ ग्रुप और श्रीजीवी वॉरियर्स के बीच में. श्रीजीवी वॉरियर्स के सामने बड़ी चुनौती, 75 रन्स बनाने हैं 5 ओवर्स में मुकाबला जीतने के लिए. ठीक 15 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है. एक और हाई स्कोरिंग मुकाबला VPL सीजन 2 में. ढेर सारे रन्स बने हैं. विकेट काफ़ी अच्छा है, कंक्रीट विकेट है, गेंद अच्छी बल्ले पर आती है और बल्लेबाजों ने उसका फ़ायदा उठाया है. बाउंड्रीज कहीं ना कहीं थोड़ी सी छोटी भी है, उसका भी एक एडवांटेज बल्लेबाजों को मिलता रहा है और इसीलिए गेंदबाज थोड़े से परेशानी में रहे हैं पूरे टूर्नामेंट में.
लेकिन एक बात यह भी है कि मैचेस जो है वो काफ़ी रोमांचकारी हो रहे हैं, तो इससे पता चलता है कि जो टीमें खेल रही है वो काफ़ी बैलेंस टीमें हैं। ज़्यादातर मुकाबले आखिरी ओवर तक काफ़ी रोमांचक स्थिति में पहुंचे हैं और कई ऐसे मैचेस हमने देखे हैं जो लास्ट गेंद तक चले गए हैं। लास्ट बॉल थ्रिलर्स कल भी देखने को मिले थे, आज भी देखने को मिला है। पिछला मैच हल्का सा एक तरफा जरूर रहा, लेकिन पहला मैच आज का कमाल का रहा था। अंतिम गेंद तक संघर्ष देखने को मिला था। अभी देखना है कि इस मैच में कितना संघर्ष होता है। सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं प्रीतम पाटिल और उनके साथ नीलेश। पहला ओवर लेकर किरण पाटिल तैयार होते हुए। नीलेश पहली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए। प्रीतम पाटिल खतरनाक बल्लेबाज है, कल काफी धुआंधार बैटिंग की थी उन्होंने। पहली गेंद ड्राइव करने का प्रयास, गेंद बल्ले के बाहरी हिस्से पर लगी है। इससे पहले कि गेंद को फील्ड किया जाता, विकेट कीपर द्वारा 1 रन लेने का मौका। जहां खेलना चाहते थे कवर्स में शायद वहां खेल नहीं पाए हैं और गेंद गली की तरफ चली गई थी, लेकिन पहली गेंद पर सिंगल मिला है और पहली गेंद पर रन का आना एक थोड़ा सा कॉन्फिडेंस जरूर देता है बैट्समैन को। अब खेलने के लिए तैयार होते हुए अपने धुआंधार बैटिंग के लिए जाने जाते हैं प्रीतम पाटिल। ओहो, फुलर लेंथ गेंद, अच्छी गेंद थी, इस बार बीट किया है बैट्समैन को। पहली गेंद पर एक आक्रामक शॉट खेलने का प्रयास, उठाकर खेलना चाहते थे और काफी ऑफ स्टंप के करीब से गेंद गुजरी है सीधे विकेट कीपर के पास। अच्छी शुरुआत गेंदबाज नरेंद्र द्वारा। बल्कि किरण है गेंदबाज। इस बार फुल टॉस, फायदा उठाया उसका, स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को निकाल दिया सीमा रेखा के बाहर। 4 रन। खाता खोला है, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बगैर नुकसान के। स्क्वायर लेग बाउंड्री पर कोई खिलाड़ी नहीं था, पावर प्ले चल रहा है और 2 ही खिलाड़ी समेत सर्कल के बाहर है। और इस बार प्लेड ऑन, बहुत बड़ा इनसाइड एज और गेंद लगी स्टंप्स पर, करारा झटका, प्रीतम पाटिल आउट। लगा था, लेकिन इस बार उन्होंने लाइन को थोड़ा सा वेरी किया, लेंथ भी अच्छी रही थी, ड्राइव लगाने का प्रयास हुआ, बल्ले का इनसाइड एज लगा और गेंद सीधे जाकर स्टंप्स पर टकराई। चेक। आणि याच दरम्यान शुभ आगमन होतं भिवंडी ग्रामीण 40+ कार्याध्यक्ष, कार्यसम्राट, संस्थापक अध्यक्ष सर्वमान्य कुंदनजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होतं आणि साहेबांना मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती येऊन सन्मान व्हायचं आहे। पूर्ण ग्रामस्थ मंडळ वर्ल्डच्या वतीनं वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। खऱ्या अर्थाने आज भिवंडी विभागामध्ये 40+ क्रिकेट इतकं पुढे का गेलं, त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब आणि आज साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली। साहेबांचं पुन्हा एकदा वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच मनोज दादा पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। पहले ओवर की आखिरी गेंद, सिंगल मिलेगा यहां पर और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। जबरदस्त गेंदबाजी रही गेंदबाज किरण द्वारा। पहले ओवर के पश्चात स्कोर हुआ है केवल 6 रन, 1 विकेट के नुकसान पर श्रीजीवी वॉरियर्स। बड़ी चुनौती है, 75 रन बनाने हैं, अब 69 रन और चाहिए बचे हुए 4 ओवर्स में। जिस तरह की शुरुआत अपेक्षित थी सलामी बल्लेबाजों द्वारा, उस तरह की शुरुआत दे नहीं पाए हैं और प्रीतम पाटिल 4 रन बनाकर आउट हुए हैं। थोड़े से दुर्भाग्यशाली रहे क्योंकि बल्ले का किनारा लगने के बाद गेंद स्टंप्स पर टकराई थी। बोल्ड वे प्लेड ऑन। माननीय श्री कुंदन पाटिल साहब का अभी अभी शुभागमन हुआ है मंच पर, आपका हार्दिक स्वागत है।
दर्शकों की संख्या अब लगातार बढ़ती हुई, काफी एंजॉय किया है दर्शकों ने वर्ल्ड प्रीमियर लीग सीजन 2 को। अंडर फ्लड लाइट्स खेल देखने का एक अलग ही मजा होता है और खेलने का भी एक अलग ही मजा होता है। चंद्रकांत भुईर साहेबांचा देखील शुभागमन झालं, त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती येऊन सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं देखील वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत। इस समय नीलेश और अनिकेत की जोड़ी क्रीज पर है और काउंटर अटैक करने की सख्त जरूरत है। ज्यादा देर तक शांत नहीं बैठ सकते हैं बल्लेबाज, क्योंकि आवश्यक रन रेट जो है वो काफी बढ़ चुका है। पारी की शुरुआत में 15 रन प्रति ओवर का था और अब 17 के ऊपर जाता हुआ 17.25 रन्स पर ओवर। नेवर लेकर जिग्नेश, चलिए समय का ख्याल रखना है प्लीज। भगवान शेठ ग्रुप टीम के कैप्टन समय का ख्याल रखे और खेल को थोड़ा स्पीड अप करे। अनिकेत के पास स्ट्राइक, जिग्नेश की पहली गेंद, ड्राइव किया गेंद हवा में, उस ओवर फील्डर नहीं है, बिल्कुल गैप में निकाल दिया और ये 6 रन। बहुत अच्छा स्ट्रोक, ज्यादा ताकतवर स्ट्रोक नहीं था, लेकिन यहाँ पर टाइमिंग और प्लेसमेंट खासतौर पर बहुत ही बेहतरीन देखने को मिला। ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आ रही थी, ज्यादा फुटवर्क तो नहीं था, लेकिन हैंड आई कोऑर्डिनेशन अच्छा देखने को मिला, टाइमिंग गजब की थी और बिल्कुल दो खिलाड़ियों के दरमियान से गेंद सीमा रेखा के बाहर सिक्सर निकलता हुआ अनिकेत के बल्ले से। स्कोर अब 12 रन। और एक और बेहतरीन स्ट्रोक, बैकफुट पर जाकर हैमर्ड किया है, सुंदर शॉट, 4 रन मिलेंगे। के बाद बैकफुट पंच, एक्स्ट्रा कवर के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, शानदार बल्लेबाजी करते हुए अनिकेत, और इसी तरह की बैटिंग की जरूरत भी है। काउंटर अटैक, और ये खासियत है टेनिस बॉल क्रिकेट की, ये काउंटर अटैक बहुत जल्द देखने को मिलता है। आप वनडे क्रिकेट जब देखते हो तो बल्लेबाज जब विकेट गिरती है तो थोड़ा समय लेते हैं, सेट होते हैं, उसके बाद अटैक करते हैं, लेकिन ये टेनिस क्रिकेट है। चिप कर दिया गेंद हवा में, इस बार भी बढ़िया टाइमिंग है, इनफील्ड के ऊपर से बिल्कुल डाउन द ग्राउंड, 4 रन और। सर उसके बाद लगातार 2 चौके यानी कि 3 गेंदों पर 14 रन खर्च कर चुके हैं। स्कोर उछलता हुआ 20 रन 1 विकेट के नुकसान पर श्रीजीवी वॉरियर्स। 75 रनों का पीछा कर रही है टीम श्रीजीवी वॉरियर्स। ओ इस बार बदकिस्मत रहे कहीं ना कहीं बल्लेबाज, प्लेड ऑन, दूसरे बैट्समैन आउट हुए हैं इस तरह से। इससे पहले प्रीतम भी प्लेड ऑन हुए थे और अब की बार बल्लेबाज शिकार बने हैं यहाँ पर अनिकेत। इनसाइड एज, गेंद लगी स्टंप्स पर और आउट। बढ़िया बैटिंग कर रहे थे अनिकेत, लेकिन कहीं ना कहीं किस्मत का साथ नहीं मिला। नहीं तो कई बार हम देखते हैं कि इनसाइड एज लगने के बाद गेंदें पीछे चली जाती है, जहां पर फुल प्लेज ग्राउंड होते हैं वहां पर चौके भी मिलते हैं बल्लेबाजों को, लेकिन अब की बार गेंद सीधे स्टंप्स पर जाकर टकराई है। थोड़ी राहत की सांस ली होगी गेंदबाज जिग्नेश ने, क्योंकि बहुत ही धुआंधार बल्लेबाजी कर रहे थे अनिकेत। 20 पर गिरा है दूसरा विकेट। नए बैट्समैन भूषण मैदान के अंदर आए हैं, भूषण भोईर। यहां से और 55 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए श्रीजीवी वॉरियर्स को।
आज का ये तीसरा मैच भगवान सेट ग्रुप और श्रीजीवी वॉरियर्स के बीच में। अगली गेंद लेकर जिग्नेश, इस बार तान दिया है आसमान में, लेकिन ऊंचाई है, दूरी नहीं, फील्डर गेंद के नीचे, ओहो हो, कैच ड्रॉप। 2 रन यहां पर मिलेंगे। पीछे पीछे जा रहे थे मिड विकेट के खिलाड़ी, सर्कल के अंदर पहुंचे भी थे गेंद के नीचे। आसान अवसर तो नहीं था, हालांकि सामने से भी फील्डर आ रहे थे डीप में से, लेकिन खिलाड़ी पहुंच चुके थे वहां पर सर्कल के अंदर ही। एफर्ट अच्छा था, लेकिन आखिरकार गेंद हाथों से छिटकी है। जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज भूषण भोईर को। 2 रनों से उनका खाता खुला है। टीम का स्कोर 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। एक बार फिर से चले गेंदबाज जिग्नेश, इस बार फुल टॉस है, टर्न कर दिया है, डिप स्क्वायर लेग की तरफ फील्डर तैनात है, वहां पर अच्छा क्षेत्ररक्षण। 1 ही रन मिलेगा बैट्समैन भूषण को, और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 23, 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 52 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए श्रीजीवी वॉरियर्स को। आणि याच दरम्यान शुभागमन रिव्यू की मांग अब की गई है। आणि याच दरम्यान शुभागमन होतं चेअरमॅन सन्माननीय भानुदास मधुकर भोईर साहेबांचं शुभागमन होतं, तसेच त्यांच्या समवेत आपण पाहू शकता और टीवी अंपायर का निर्णय फेयर डिलिव्हरी। तसेच त्यांच्या समवेत संदीपजी पाटील साहेब आणि केतनजी खंडागळे साहेब, पूर्ण गावचे तांसर देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। चुनौती काफी कठिन नजर आती हुई इस मैच में श्रीजीवी वॉरियर्स के लिए। 3 ओवर्स में 52 रन्स बनाने हैं। स्कोर हुआ है 23, 23 रन, और 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं। अभी भी 2 अच्छे बल्लेबाज है क्रीज पर, नीलेश और भूषण भोईर। और अब गेंदबाजी के लिए आते हुए हिमांशु। पहली गेंद बिल्कुल जड़ में, बढ़िया गेंद, हल्की सी अपील विकेट कीपर द्वारा, लेकिन कोई नुकसान नहीं। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए अपने ओवर की पहली गेंद। कई गेंदबाजों को हम देखते हैं कि थोड़ी ढीली डालते हैं, लेकिन यहाँ पर कोई मौका नहीं दिया है बल्लेबाज को हाथ खोलने के लिए हिमांशु ने। अगली गेंद ओवर द विकेट, फिर से आगे रखा, इस बार किनारा लगा था, विकेट कीपर का प्रयास अच्छा था, लेकिन थोड़ी सी ऊपर से निकल गई गेंद। और इससे पहले की गेंद को फील्ड करते विकेट कीपर, 1 रन लेने का मौका भूषण के पास। अब बल्लेबाजों के पास और कोई चारा नहीं है इसके सिवा कि वो बड़े स्ट्रोक के लिए जाए। एक बड़ा ओवर 20-25 रनों का ओवर आता है तो फिर कहानी काफी हद तक बदल सकती है, और ऐसा होते हुए हमने देखा है इस टूर्नामेंट में। यहां पर मौका मिला है, हाथ खोले हैं अपने बल्लेबाज ने, बैकवर्ड पॉइंट के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। चौका निकलता हुआ नीलेश के बैट से, शॉर्ट एंड वाइड गेंद थी, उसको सही सजा देते हुए थोड़ा सा वेट किया था और जोरदार स्लैश लगाया है। डिप में कोई फील्डर भी नहीं था, पॉइंट के ऊपर से आसानी से गेंद को निकालने में कामयाब रहे। एक शानदार चौका, स्कोर बढ़ता हुआ 28 रन 2 विकेटों के नुकसान पर। फिर से छोटी गेंद, इस बार पुल और पावरफुल गेंद, सीमा रेखा के बाहर, गुल, 6 रन। गेंदें डाली जा रही है, इससे पहले भी शॉर्ट पिच गेंद की थी, जगह दे बैठे थे, अब की बार भी शॉर्ट पिच गेंद, इस बार करारा पुल शॉट लगाया है डीप मिड विकेट के ऊपर से, खूबसूरत छक्का बल्लेबाज नीलेश के बैट से। स्कोर उछलता हुआ इन 6 रनों के चलते 34 रनों पर पहुंच चुका है 2 विकेटों के नुकसान पर, और 41 रन चाहिए। इस बार फुलर लेंथ की गेंद ड्राइव कर दिया है, ऑन साइड में अच्छा स्ट्रोक है, लेकिन वहां पर फील्डर मौजूद है, वाइडिश लॉन्ग ऑन की जानिब आतिश बामरे है मौजूद। 1 ही रन लेने का अवसर बैट्समैन के पास, सिंगल के चलते स्कोर अब 35 रन 2 विकेटों के नुकसान पर, और 40 रन चाहिए। मात्र 13 गेंदों का खेल शेष है। लगातार बड़े बड़े स्ट्रोक्स यदि खेले जाते हैं तो फिर ये रन्स भी बनाए जा सकते हैं, और काबिलियत तो है दोनों बल्लेबाजों के अंदर, वो बड़े हिट्स लगा सकते हैं,
लेकिन देखना है कि काबिलियत के अनुसार क्या इसके आगे बल्लेबाजी होगी या नहीं, गेंदबाज कितनी अनुमति देंगे ये भी देखने वाली बात है। अगली गेंद ओवर द विकेट, इस बार स्विंग किया जरूर लेकिन ऊपरी किनारा, विकेट कीपर गेंद पर पहुंचते हुए मिलेगा केवल 1 रन और इसके साथ ही 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। श्रीजीवी वॉरियर्स का स्कोर अब 36 रन 2 विकेटों के नुकसान पर, बचे हुए 2 ओवर्स में चाहिए 39 रन। ठीक, आणि आपण शुभ सन्मान करूया आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये राहिली। भिवंडी ग्रामीण 40+ संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया। मी विद्यमान उपसरपंच सचिनदादा पाटील दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्त भिवंडी ग्रामीण 40+ संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे। आज अगदी बिझी शेड्यूलमधून वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हा सन्मान सचिनदादा पाटील दादांच्या शुभ हस्ते केला जातो। को चेक मनोज दादा पाटील दादा देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी मी सचिन दादांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मनोज दादा पाटील दादांचा सन्मान करायचा। समय के मामले में कोऑपरेट करना है प्लीज। भगवान शेठ ग्रुप टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है, सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है, आपको समय का ख्याल रखना है। नेवर लेकर आतिश भामरे, बैक ऑफ लेंथ गेंद टॉप एज, विकेट कीपर गेंद के नीचे और बैट्समैन का काम तमाम। मी सचिन दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संदीपजी पाटील साहेबांचा सन्मान करायचा। त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया। श्रीमान केतनजी खंडागळे साहेब देखील उपस्थित आहेत पूर्ण गावचे, त्यांचा देखील आपण सन्मान करूया। मी सचिन दादांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रीमान केतनजी खंडागळे साहेबांचा सन्मान करायचा। इस त्यानंतर जाऊया ऑनगोइंग मैच कडे। ओवर टू कॉम बॉक्स, धन्यवाद। थैंक यू सो मच विशाल पाटिल। इसी बीच वाइट गेंद का इशारा अंपायर की ओर से आया है। अब समीकरण 11 गेंदें शेष और 38 रनों की आवश्यकता। 37 रन बने हैं, 38 रन और बनाने हैं। स्ट्राइकिंग एंड पर उज्जवल पाटिल, ओ बढ़िया गेंद थी ये, मौका रनआउट का उसको बुनाते हुए विकेट कीपर किनारा लगा था, कैच की भी कोशिश की थी उन्होंने, लेकिन कैच लपकना बहुत मुश्किल था। गेंद उनके ऊपर से निकली थी, लेकिन उसके बाद गेंद को फील्ड किया और डायरेक्ट हिट। देखना है कि रनआउट कौन हुआ है। बल्लेबाज आउट जरूर हुए हैं, लेकिन क्या वो उज्जवल पाटिल आउट हुए हैं या फिर नीलेश। और नीलेश पवेलियन की राह पर निकल चुके हैं। कहीं ना कहीं भगवान शेठ ग्रुप के जो खिलाड़ी है वो अपील कर रहे थे वहां पर कि उज्जवल पाटिल आउट हुए हैं, लेकिन अंपायर का मानना है कि बल्लेबाजों ने एक दूसरे को क्रॉस कर लिया था और उसके बाद गेंद स्टंप्स पर टकराई थी। तो नीलेश रनआउट का शिकार बने हैं। गिरने वाला यह कुल मिलाकर चौथा विकेट। अब नए बल्लेबाज नंबर 6 पर खेलने के लिए पहुंचते हुए
कपिल पाटिल। कैचिंग पोजीशन में एक खिलाड़ी ऑफ साइड में, ऑन साइड में भी एक खिलाड़ी कैचिंग पोजीशन में नजर आता हुआ। शॉट मिड विकेट और शॉट एक्स्ट्रा कवर। एक खिलाड़ी पॉइंट पर नजर आ रहा है, एक मिड ऑफ। ओ पटकी हुई गेंद थी ये, तेज तर्रार गेंद, बढ़िया गेंदबाजी, शॉट लिफ्टिंग डिलीवरी, कंधे का जोर लगाते हुए बड़े ही अटपटे ढंग से उस गेंद को खेलने का प्रयास किया था बल्लेबाज कपिल ने, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं बना पाए। जबरदस्त गेंदबाजी करते हुए तीखी गेंदबाजी देखने को मिल रही है आतिश भामरे द्वारा। आतिश भामरे एक बहुत ही बेहतरीन मायानाज ऑलराउंडर है भिवंडी तालुका क्रिकेट में। इस बार जबरदस्त प्रहार, स्विंग किया ऑन साइड में, यह करारा जवाब है बल्लेबाज द्वारा। इससे पहले शॉर्ट पिच गेंद पर बीट किया था, लेकिन अब की बार थोड़ा आगे रखने की कोशिश, उठाकर खेल दिया और 6 रन। तरफ आती हुई गेंद, जल्दी पिक कर लिया था गेंद की लेंथ को, लेंथ बॉल और आड़े बैट का प्रहार किया। इस बार फुल टॉस, बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन डीप में फील्डर मौजूद है, रन नहीं लिया गया है। उज्जवल पाटिल ने कपिल को मना कर दिया है सिंगल लेने से। हालांकि एक छक्का अभी अभी कपिल ने जड़ा था, ये स्ट्रोक भी अच्छा था, लेकिन पूरी तरह से गैप में खेल नहीं पाए। हालांकि सिंगल तो उपलब्ध था, लेकिन रन नहीं लिया गया है। स्कोर इस समय 43, अभी भी 32 रन चाहिए, मात्र 7 गेंदों का खेल शेष है। आतिश का ओवर काफी अच्छा घटा है। फिर से करारा स्ट्रोक, मिड ऑफ को बीट करते हुए गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, लेकिन फील्डर वहां पर डीप में पहुंचे हैं गेंद पर, अपने आप को झोंक दिया था सर्कल के अंदर फील्डर ने। बालकृष्ण पाटिल जी जान लगाते हुए अपनी टीम के लिए, ये देखिए डाइव लगाकर रोकने का प्रयास किया था, हालांकि पीछे फील्डर मौजूद थे। फिर से कोई रन नहीं इस गेंद पर भी, और इसके साथ ही 4 ओवर की समाप्ति। स्कोर 43, 32 रन चाहिए, 6 गेंदें शेष। उज्जवल पाटिल एक उम्मीद की आखिरी किरण जरूर इस समय, लेकिन उनके लिए भी इतना आसान कहां पर है। 6 गेंदों में 32 रन चाहिए। लगातार बड़े शॉट्स खेलने होंगे, एक भी गेंद पर आप राहत की सांस नहीं ले सकते हो बतौर बल्लेबाज। यदि 5 छक्के भी जड़ते हो आप, तो भी आपको वो जो 2 रन चाहिए वो भी बनाने होंगे एक गेंद पर। इस तरह का इक्वेशन है, यानी कि एक भी गेंद अच्छी निकल जाती है बॉलर द्वारा तो फिर कहानी लगभग खत्म हो जाएगी इस मैच की। भगवान शेठ ग्रुप टीम इस समय काफी बेहतरीन स्थिति में, उनके बल्लेबाजों ने अच्छा कार्य किया। 27 रनों की अच्छी पारी खेली मिहिर ने, जो कि सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे। बालकृष्ण 0 पर आउट हुए थे, उसके बाद मनोज 6 रन बनाकर आउट हुए, लेकिन फिर अक्षय भोईर ने 2 छक्के जड़े, अच्छी बैटिंग की उन्होंने भी, और आखिर में जतिन ने भी अपने हाथ खोले थे। आखिरी ओवर की जिम्मेदारी जतिन के कंधों पर। धीमी गति की शॉर्ट बॉल, पुल किया है, खींच के मारा है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। पहली गेंद पर चौका, और अब बची है 5 गेंदें, रन चाहिए 28। काफी समय मिला था बैट्समैन को। अच्छा पुल शॉट डीप स्क्वायर लेग पर, हालांकि फील्डर मौजूद है, लेकिन उस फील्डर के दाहिनी तरफ से गेंद को निकाला था बाउंड्री लाइन के बाहर। शुरुआत अच्छी की है इस ओवर की उज्जवल पाटिल ने, लेकिन लगातार बड़े हिट्स लगाने होंगे। अगली गेंद ओवर द विकेट। इस बार डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर मंकडिंग का प्रयास आज कुछ गेंदबाजों ने जरूर किया है, लेकिन नॉन स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज काफी सतर्क है कपिल, उन्होंने अपनी क्रीज नहीं छोड़ी थी। नेक्स्ट बॉल ओवर द विकेट। फुलर लेंथ, इस बार उठाकर खेलने का प्रयास जरूर था, लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं और कोई रन नहीं इस गेंद पर। तो एक ही तो अच्छी गेंद करनी थी, वो गेंद कर चुके हैं गेंदबाज, और अब यहां से मात्र औपचारिकताएं शेष है इस मैच में। जीत की दहलीज पर टीम भगवान शेठ ग्रुप, और हार के कगार पर इस समय श्रीजीवी वॉरियर्स। 4 गेंदें और 28 रन, यह है समीकरण। एक और अच्छी गेंद, इस बार बल्ले के काफी ऊपर लगी है और गेंद जा रही है डिक्लेयर जोन में, वहां पर 2 रन मिलेंगे।
कहीं ना कहीं मैं समझता हूँ कि पहला ओवर जो था पावर प्ले का उसमें थोड़े रन्स आते तो वहां पर एक मोमेंटम प्राप्त कर सकते थे। फिर भी दूसरे ओवर में बल्लेबाजों ने पलटवार किया था। अनिकेत काफी अच्छा खेल रहे थे लेकिन अनिकेत प्लेड ऑन हुए और वहां से जो दबाव बना वो कहीं ना कहीं लगातार बढ़ता चला गया। वाइट का इशारा इस बार अंपायर द्वारा। गणेश पाटिल मुख्य अंपायर की भूमिका में। शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट। गजब की बल्लेबाजी बालाजी स्पोर्ट्स के लिए खासतौर पर की गणेश पाटिल ने। सिटी क्रिकेट में, पिंपलगढ़ के लिए ग्रामीण क्रिकेट में जबरदस्त योगदान उनका रहा है। अभी भी खेलते हैं 40+ क्रिकेट। इस बार मिस टाइम स्ट्रोक था, बल्ले के निचले हिस्से पर गेंद लगी थी, कोई रन नहीं इस गेंद पर। आज का यह तीसरा मैच है, इसके बाद और 4 मुकाबले बाकी हैं। इस बार थोड़ा आगे निकले थे और फिर से बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए और अब सिंगल लेने का प्रयास हो रहा है। ओहो, उसमें भी नाकामयाब। डायरेक्ट हिट विकेट कीपर द्वारा। बैट्समैन रन आउट। कपिल ने शायद कहा था उज्जवल को कि अब मैच तो हाथ से निकल गया है, थोड़ा सा मैं भी बल्लेबाजी कर लूं। वो सोच के चलते वहां पर सिंगल लेने की कोशिश हुई थी लेकिन उसमें भी नाकामयाब। आखिरी गेंद बची है। 50 रन स्कोर बोर्ड पर। एक गेंद शेष और 25 रन बनाने हैं। आखिरी बल्लेबाज आखिरी गेंद का सामना करने के लिए पंकज आए हैं। प्लेन मिस और इसके साथ ही यह मुकाबला समाप्त होता हुआ। एक बड़ी जीत दर्ज की है। इस मुकाबले को जीता है भगवान शेठ ग्रुप ने। 24 रनों से मैच जीता है। जबरदस्त प्रदर्शन। बल्लेबाजों ने अपना काम बखूबी से निभाया। उसके बाद गेंदबाजी भी सही रही है और आखिरकार क्लिनिकल परफॉर्मेंस कहा जा सकता है। एक बड़ी जीत दर्ज की है भगवान सेठ ग्रुप ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम भगवान सेठ ग्रुप एंड हार्ड लक श्रीजीवी वॉरियर्स। आइए चलते हैं इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ। और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है मिहिर, जिन्होंने बनाए 27 रन, केवल 10 गेंदों का सामना किया, 3 छक्के जड़े और 1 चौका। मिहिर, आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। भगवान सेठ ग्रुप टीम के सलामी बल्लेबाज मिहिर है इस मैच के मैन ऑफ द मैच। चला मिहिर, आपण यायचं आहे प्लेअर ऑफ द मॅच दरम्यान इथनं दिला जाईल। आमच्यामधनं रजा घेत आहेत भिवंडी ग्रामीण 40+ संस्थापक अध्यक्ष आज कुंदनजी पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेला लाभली। त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत की आज अगदी वेळात वेळ काढून साहेबांनी वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 ला भेट दिली। आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच आणि व्यासपीठावरती उपस्थित मी विनंती करतो सर्वप्रथम मी विनंती करतो ट्रॉफी देण्यासाठी गणेश दादा ठाकरे दादा उपस्थित आहेत। दादांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया। चला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच। मिहिर आहेत प्लेअर ऑफ द मॅच। अतिशय चांगला खेळ आपण त्यांचा पाहिला। सर्वप्रथम मी गणेश दादा ठाकरे दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची। गणेश दादांच्या शुभ हस्ते आपण देऊया ट्रॉफी। त्यानंतर मी विनंती करतो जय हिंद जी तरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे, जो आम्हाला यतीम मडवी आणि त्यांचे बंधू त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला। त्यानंतर केक देण्यासाठी मी विनंती करतो
सन्माननीय अनिलजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपला शुभहस्ते केक द्यायचा. केक नेटच्या माध्यमातून हा केक आहे. अर्थातच धीरज दिघासकर आणि आशिष मिटकर दादांच्या माध्यमातून हा केक. वेल प्लेड मेहर आणि पुढच्या मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. तर या ठिकाणी सुरुवात होत आहे नवीन सामन्याला आणि आता कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आपण आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा सुमधुर आवाज. थँक्यू सो मच अजय सर. थँक्यू सो मच गवळी सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 सीझन 2 मध्ये. पहिलाच बॉल या मॅच मधला आपण पहिला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगलने या डावाला सुरुवात झाली जी